मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी 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 खमंग मेजवानी. याला जेवायला. नमस्कारम, सुस्वागतम. काय नमस्कार थोडा वेगळा वाटतोय ना? अहो त्याचं कारणच तसं आहे, कारण आज आपल्या भेटीला आलेली आपली मैत्रीण सुद्धा थोडी वेगळी आहे बरं का. नाही, वेगळी म्हणजे वेगळ्या प्रांतातली आहे. कसं आहे ना, आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या रेसिपीज, वेगवेगळे पदार्थ आपल्याला बघायला मिळतात आणि तेच आपल्याला सगळ्यांना शिकता यावे म्हणून आज आपण आपल्या नवीन मैत्रिणीला भेटायला आलोय. चला तिची ओळख करून घेऊया. नमस्कारम. नमस्कारम. आपलं नाव? दिव्या सनोज. अच्छा, आणि कुठून आहात तुम्ही? आहे प्रॉपर केरळची. केरळची. पण इथे महाराष्ट्रात राहून मला 25 वर्ष झाली आता. ओके. पण केरळमध्ये कुठली भाषा वापरली जाते? आमच्या इथे मल्याळम जास्त वापरतात. मल्याळम. बरं, मी ना माझ्या मैत्रिणींना नमस्कार तर केला, पण आमच्या खमंग मेजवानीमध्ये स्वागत नाही केलंय. ते मल्याळी भाषेत कसं बोलता तुम्ही? मल्याळीमध्ये आपण असं बोलू शकतो, नमस्कारम एल्ला प्रियപ്പെട്ട പ്രേക്ഷകർക്കും खमंग मेजवान परिवाडीലേക്ക് स्वागतम. म्हणजे खमंग मेजवानीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे, बरोबर ना? बरं, केरळच्या आहात तुम्ही. कसं वाटतं इकडे आणि केरळमध्ये? काय फरक वाटतो? वेकेशन साजरा करायला तिथे बेटर वाटतं, पण लाईफ इथे बेटर. क्या बात आहे, ही आपल्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे बरं का. आपला प्रदेश जास्त आवडतोय त्यांना. आणि तिकडच्या काय वेगवेगळ्या विशेष काय आहे तिकडे? तिथे भरपूर म्हणजे देवळामध्ये खूप कल्चर प्रोग्राम्स असतात, खूप छान छान, खूप म्हणजे एकदम वेगळे वेगळेच असतात. इथे महाराष्ट्रामध्ये तसं बघायला भेटत नाही. अच्छा. ते खूप चांगलं असतं. पद्धत, कल्चरल ऍक्टिव्हिटीज खूप चालतात ना? ट्रेडिशनली पण ते खूप पाळतात सुद्धा तिकडचे लोक. अच्छा. ते फंक्शनल टाइप मध्ये ते छान वाटतं बघायला वगैरे. आणि तिकडचे खाद्य संस्कृती ही अगदी वेगळी आहे ना? तिथे जास्त करून स्पायसी असतं आणि नॉनव्हेज तर डेली असतं. असं उपास वगैरे आहे असं काही नाही, डेली नॉनव्हेज असतं. म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांना केरळमध्ये जाऊन राहायला हवं. आणि तसं मच्छी पण भरपूर भेटते तिथे, त्यामुळे आणि फ्रेश असतं ना. हा. आणि तिकडे खाद्यपदार्थ हे आपण इथे जसे गोड तेलात बनवतो तसं तिकडे वेगळं तेल वापरतात ना? नाही, तिथे जास्त करून खोबरेल तेल वापरतो आम्ही, आणि जास्त करून ते घरीच बनवतात. काही लोक भरपूर नारळ आहेत त्यामुळे सुकून तसंच घेतात. अच्छा. हा, खोबरेल तेलामधले तिकडचे जास्त पदार्थ सगळं वेफर्स वगैरे त्याच्यातच बनवलेले असतात. अच्छा. केळ्याचे वेफर प्रसिद्ध आहेत ना? हा, केळ्याचे वेफर, केळ्याचे, फणसाचे सुद्धा बनवतात. हो का? फणसाचे सुद्धा बनवतात आणि फणसाचा हलवा सुद्धा बनवला जातो. हा, तिथे फणस वगैरे भरपूर फणस असतं. प्रत्येक घरात म्हणजे झाड असतं फणसाचं. आम्हाला वाटलं आमच्या रत्नागिरीतच फणस पिकतात, पण असं काही नाहीये. केरळमध्येही फणस भरपूर आहे. बरं, पण मग आज तुम्ही आम्हाला काय करून दाखवताय? आज आपण आमच्या इथं एतके अप्पम म्हणतात. असं. एक मिनिट, काय? एतके अप्पम. एतके अप्पम, बरोबर? हा. एका म्हणजे केळं आहे, एतके म्हणजे एक बनाना आहे, त्याची रेसिपी आहे. आपण बघूया. ओके. केळ्याच्या रेसिपीज तिकडच्या प्रसिद्धच आहेत, त्यातलीच आपण एक रेसिपी एतके अप्पम शिकतोय. आम्हाला खायला आवडेल, शिकायला आवडेल. नाव फारसं लक्षात राहील की नाही माहिती नाही. ठीक आहे, आपण साहित्य काय काय घेतलंय बघूया का? तर ह्या साहित्यासाठी आपण वापरणार आहोत केळं, गव्हाचं पीठ, साखर, जिरा, काळे तीळ, तेल फ्राय करण्यासाठी, आणि थोडंसं मीठ. ओके. ही केळी आपण ही आपल्या इथे नाही भेटत आहेत. हे केरळची केळी आहेत. ओ, साईजही खूप पटियाला आहे. मोठे केळं आहे आणि हे खूप पौष्टिक आहे. लहान पोरांना याची बेबी पावडर बनवून देतात. कच्ची केळी सुकून त्याचे पावडर बनवले जातात. ओके. आणि आता दुकानात सुद्धा भेटतं, काही लोक घरी बनवतात. आणि हे उकळूनही खाऊ शकतो आपण. उकडून? हा, म्हणजे एवढं पिकलेलं नसतं, थोडंसं कच्चं असतं, थोडं पिकलेलं थोडं कच्चं, ते उकडून खाऊ शकतो. तेही छान लागतं, तसंही छान लागतं. केळी उकडून, म्हणजे आतापर्यंत बटाटे उकडून हे माहिती होतं, केळी ही उकडून खाऊ शकतो. ही केळी आपण तशी खाऊ शकतो आणि पौष्टिक. लहान पोरांना तर हे देतातच जास्त करून. अच्छा. आणि आपण जे केळ्याचे वेफर्स बोलतो ते ह्याच्याच कच्च्या केळ्यांनी बनवलेलं असतं. ओ, अच्छा. हीच केळी वापरतो. ह्याची कच्ची केळी असतात
ती गोल कापतात आणि त्याच्यानेच वेफर्स बनवलं असतं. अच्छा, आणि तेही खोबरेल तेलात तळलेले. ते पण. क्या बात आहे. वेगळी अशी केरळची स्पेशल केळी आहेत. पण मग आता समजा इथे आमच्या मैत्रिणींना ही रेसिपी करायची असेल आणि ही नाही मिळाली तर? आता आपल्या इथे अवेलेबल आहेत. म्हणजे मुंबईला तर सगळ्या दुकानात भेटतात. अच्छा. मी आता हे पनवेल पेंट मध्ये नाहीये आपल्या इथे दुकान त्याच्यातलं. ओके. हे पनवेलवर आणलेलं. पण मग आपल्या साध्या केळ्यांची नाही होऊ शकत, कारण की ह्यांचं जरा थिकनेस असतात आणि ते हे असतात, नरम असतात केळी, त्यामुळे नाही जमत. आपली नॉर्मली केळी थोडी नरम असतात आणि ही थोडी कडक आहेत. त्यामुळे ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला स्पेशली हीच केळी आणावी लागतील, जी पनवेल मुंबईकडे सहज अवेलेबल आहेत. आणि होप सो आपल्याकडेही आता ही रेसिपी झाल्यानंतर मिळतीलच. बर, पण मग आता आपण ही जी केळी पदार्थामध्ये वापरतोय ती उकडून वगैरे घेतलीत का तुम्ही? नाही, आपण ती फक्त साल काढली आहे आणि एक केळं 4 याच्यामध्ये कापून ठेवलेलं आहे. अर्ध कापून त्याला या याच्यात. ओके, हे त्यांनी कापून ठेवलेलं आहे आणि साधारण जाडसं कापलंय ना, म्हणजे अगदी पातळ असं नाही लेअर केलंय. ओके, आणि हे कसं पिकलेलं दिसतंय ना? हे पिकलेलं केळं, रंगावरून तरी पिकलेलं दिसतंय. ही घेताना कशी काय ओळखायची? म्हणजे त्याची पिकलेलं, जास्त पिकलेलं असेल तर असं थोडं काळपट असतं आणि नॉर्मल पिकलेलं ते पूर्ण येलो कलर मध्ये असतो. जी साल कलर दिसते ना आपल्याला, त्या कलर मध्ये असतो. अच्छा, म्हणजे आपण साधारण आपली केळी जशी ओळखतो तशीच ना, काही वेगळं नाही. ओके, पण याचा रंग अगदी छान लालसर आहे. बरं, आणि हे आपण जाड कापून घेतलंय आणि मग आपण कसं करणार आहोत पुढे रेसिपीचं? आता आपल्याला गव्हाचं पीठ हे सगळं मिक्स करून थोडंसं जसं जाड करायला लागेल, त्याच्यात डीप करून नंतर फ्राय करायचं. ओके, म्हणजे हे आपण हे आतमध्ये हे करणार आणि बाहेरचं पीठ वेगळं करणार. आवरण आपल्याला बनवायचं आहे. मग आवरण बनवण्यासाठी आपण पीठ घेणार आहोत. ओके, मग करूया सुरुवात? हो, सुरुवात करूया. ठीक आहे. काय घेणार आहोत? पहिले गव्हाचं पीठ घेते मी. ओके, फक्त गव्हाचं पीठ आहे ना? फक्त गव्हाचं पीठ आहे. त्याच्यात थोडंसं जिरं टाकूया. काळे तीळ कशासाठी? म्हणजे काळ्या तिळाची काही तिकडची वेगळी असते. आमच्या इथे जास्त काळे तीळ वापरतात. अच्छा, आपण साधारण काळे तीळ हल्ली बघायला मिळतच नाही. म्हणजे इथे तर नाहीच भेटत. मकर संक्रांतीला फक्त तिळगुळ खायची आम्हाला माहिती आहे, बाकी काळे तीळ फारसे माहीतच नाहीये. साखर टाकली थोडीशी, जेवढं आपल्याला गोड पाहिजे त्याप्रमाणे. अच्छा, आणि खूप गोड नाही ना? नाही. आणि किंचित मीठ. आपण थोडं पाणी होतं. ओके, साधारण घट्टच असं म्हणायचं. म्हणजे ते त्याच्यावर राहील. बरोबर, पीठ राहणार नाही. ओके, हे आपण खूप पातळ केलं तर आपण ते डीप केल्यानंतर तेलात टाकेपर्यंत ते सगळं नाही राहणार ना, त्याला केळ्याला असं चिकटून राहिलं पाहिजे, म्हणून ते साधारण जाडसर करायचंय. आपलं मिश्रण तयार झालंय तसं. ओके, आणि हे केळं टेस्टला कसं असतं? आंबट गोडच लागतं. ते गोड लागतं का? अच्छा, आणि तुम्ही म्हणालात उकडून खाऊ शकतो, ते कच्चं घेतो? म्हणजे याच्यापेक्षा एकदम कच्चं नाही, नॉर्मल कच्चं, म्हणजे तेही गोड लागतं. तेही गोड लागतं. ओके, कारण आपलं साधारण जी केळी अशी तयार होते ना, पिकताना येतात, ती केळी आपण बॉईल करून. अच्छा, हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. म्हणजे वेगळी तर आहे, शिवाय पौष्टिक अशी रेसिपी आहे ना? हो, येस. आपलं हे छान पीठ तयार झालेलं आहे, तेलही तापलेलं आहे ना? आता पुढे काय करायचं? फ्राय करायचं. आता आपण जे तेल घेतलंय ते कुठलं घेतलंय? आता मी सनफ्लॉवर ऑइल घेतलंय. सनफ्लॉवर म्हणजे आपल्या पद्धतीने? आपल्या पद्धतीने. आणि तिथे जेव्हा हा पदार्थ करतो तेव्हा ते खोबरेल तेलातच करतात? जेवण सुद्धा त्याच्याच बनवतात. अच्छा, त्याची एक वेगळी टेस्ट असते का? हो, त्याची फोडणीला घालताना स्मेल पण वेगळं असतं, टेस्ट पण वेगळं असतं. आणि मग तुम्ही इथे ह्याच्यातच करता? मला म्हणजे खोबरेल तेल नाही मला आवडत नाही तसं. अच्छा, मग घरच्यांना कधी लहर आली की नाही करत का ते खोबरेल? आम्ही गावाला गेलो की घेऊन येतो तिकडनं. अच्छा, मग कधी काय स्पेशल आयटम वगैरे बनवायचं झालं तर मग ते आता असं. ओके, पीठ मळताना एक काळजी घेतली त्यांनी, खूप पातळ केलेलं नाहीये त्याची, थोडंसं घट्ट आहे. साधारण आपण भजीला साधारण आपण बेसन जसं भिजवतो तितकंच आहे. आणि केळी तशी सुकी आहेत ना, म्हणजे आपली नॉर्मल अशी चिकट येतात. त्याच्यामुळे ते आपण जसं तेलात टाकलं की ते दोन्ही बाजूनी असे वाकडे तिकडे होतात. ते तसंच स्ट्रीप राहील. बरोबर, साधारण कडक आहे, खूप छान आहे.
तळलेलं म्हणजे केळ्याच्या वेफरच्या पलीकडे नाही खात ना कोणी जास्त. नाही. हे एकदम वेगळं आणि छान आहे. खीर सुद्धा बनवतात या केळ्याची. हो का? अच्छा. खीर बनवतो, बरेच असे आयटम्स बनवतात आता केळ्याचे. आणि तुमच्याकडे असं देवाधर्माचं जास्त चालतं, त्यामुळे गोडाचे पदार्थ वेगवेगळे करावेच लागत असतील ना. आपल्याकडे साधारण सणवाराला गोड पदार्थ आपण करतच असतो, ते नॉर्मली असतात. हे असं काहीतरी वेगळं केलं तर आपल्यालाही खायला नक्कीच आवडेल. हे शिजण्यासाठी वेळ लागतो का हे केळं? नाही, लगेच होतं ना. आपण हे मस्त तळायला टाकलेलं आहे. छान असं गुलाबी रंगावर तळून घ्यायचंय ना. मस्त असं डीप फ्राय करून घ्यायचंय, म्हणजे ते छान शिजणार आहे. ते तळायला थोडासा वेळ लागेल, तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. खमंग मेजवानी. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. खमंग मेजवानी. इडवेला नंतर पुन्हा एकदा स्वागत. मल्याळम मध्ये ब्रेकला इडवेला असं म्हणतात, हो ना? असं आता ह्यांनी मला शिकवलंय. बरं, आपण मगाशी हे फ्रायला टाकलं होतं, ते छान झालेलं आहे. ओके, आपण याला काढू शकतो. काढून घेऊया ना. बरं भाभी, हे मल्याळी पदार्थ असे छान आम्हाला बाकी कुठे खायला मिळत नाहीत, मग तुम्ही घरच्या घरी बनवता की अजून आम्हाला बोलवा कधीतरी? आता आम्ही इथे पेंट फेस्टिवलला पण दुकान टाकलं होतं, केरला फूड हट म्हणून. त्याच्यामध्ये पण सगळे साऊथ इंडियन पदार्थ होते. हो का? हा. अरे वा, म्हणजे पेंटकरांची मजा आहे. म्हणजे पेंट फेस्टिवल मध्ये आम्हाला मल्याळी पदार्थ छान खायला मिळणार आहेत. नेहमी असतो का स्टॉल तुमचा? या वर्षी आम्ही फर्स्ट टाइम टाकलं होतं, म्हणजे जस्ट ट्राय म्हणून आणि एक चेंज म्हणून. आणि कसा रिप्लाय होता? छान रिप्लाय, छान रिस्पॉन्स होता. ओके, बरेच लोकांना आवडलं होतं. हो ना? सगळ्या लोकांनी छान सांगितलं. दरवर्षी स्टॉल ठेवा, आम्ही सगळे नक्की येणार आहोत बघायला. हे रेडी आहे ना? हो, हे रेडी झालंय. ओके, आपलं काय? एतके अप्पम. आपले एतके अप्पम तयार आहेत. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. हे झाले आपले एतके अप्पम तयार. टेस्ट करून बघा आता. येस, एतकी अप्पम मस्त केरळाची छान अशी रेसिपी आहे आणि गरम गरम मी ती खाणार आहे. त्याची टेस्ट गरम खाल्ल्यावर अजून जास्त छान लागत असेल ना. येस, क्या बात है, अप्रतिम, मस्त लागतंय. आणि खरंच त्या केळाची टेस्ट अगदीच वेगळी आहे. आपल्या केळांपेक्षा खूप वेगळी टेस्ट आहे. आणि बाहेरचं आवरण सुद्धा मस्त कुरकुरीत झालंय. खरं तर आपण त्या पिठात काही तेलाचं मोहन वगैरे घातलंच नाही, तरी सुद्धा छान कुरकुरीत झालंय. वरून आतूनही मस्त असं साधारण गोड, थोडंसं आंबट, अप्रतिम टेस्ट आहे. नक्की करून बघा आणि तुमच्याकडच्या रेसिपीज सुद्धा आम्हाला लिहून कळवा. मी संपवते, तुम्ही पत्ता लिहून घ्या. हा हा. खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UNB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा, 9869009449 किंवा 02227459449. भाभी, आज तुम्ही आम्हाला इतका छान असा केरळी पदार्थ करून दाखवलात. आमच्याकडे सुद्धा सणावारांना आम्ही वेगळा असा म्हणून हा पदार्थ नक्कीच करू शकतो. छान पदार्थ शिकवलातच, शिवाय थोडी थोडी भाषा सुद्धा आम्हाला शिकवलीत. त्याबद्दल खमंग मेजवानी परिवारातर्फे तुम्हाला ही छोटीशी भेट. थँक्यू. तर मैत्रिणींनो, कसा वाटला? छान वाटतं की नाही बघताना तरी? घरी नक्की करून बघा आणि तुम्ही सुद्धा नवीन नवीन छान छान पदार्थ घरी बनवत राहा. आम्ही सुद्धा छान छान पदार्थ तुम्हाला दाखवत राहू. ते पाहायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया खमंगच्या अशाच एका छान खमंग एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय.